सर्व सन्माननीय नेते आणि त्याचबरोबर सभागृहामध्ये रश्मी वहिनी आणि तेजस्वी ठाकरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना की नेहमीच्या प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर मी विनंती करतो शिवसेना नेते सुभाषजी देसाई यांना की त्यांनी कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. ॲडव्होकेट लीलाधर डाके यांना विनंती आहे. वंदनीय दिवाकर रावते शिवसेना नेते यांना विनंती आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. संजयजी राऊत शिवसेना नेते यांना विनंती आहे त्यांनी स्वर्गीय माँसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. शिवसेनेचे संस्कार उद्धव साहेबांनी हात दाखवून शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. आणि आता मी विनंती करतो शिवसेना नेते संजयजी राऊत यांना की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे, मला थोडी भीती वाटत होती उद्धव साहेब की आज कुठेतरी वाचलं की आज आपली मुदत संपते. पक्षप्रमुख पदाची आपल्या सगळ्यांची सकाळीच मी सांगितलं. आदरणीय शिवसेना प्रमुख हे आजन्म शिवसेना प्रमुख. आणि माननीय उद्धवजी ठाकरे हे सुद्धा आपले सदैव पक्षप्रमुख. जनतेने बहाल केलेली ही पद आहेत. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे सगळे कागदी प्रकार आहेत आणि आपण कागदी वाघ नाही आहोत. शिवसेना हा एक धगधगता असा निखारा जो समोर आपण पाहतो आहे. शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला इतिहास आहे आणि रक्तातून निर्माण झालेला इतिहास हा कोणत्याही शाहीला मिटवता येत नाही. मग ते न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल, कोणत्याही शाहीला हा इतिहास मिटवता येणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे.
शिवसेनेचा इतिहास काय आहे हे जर अनुभवायचं असेल तर ही जी नवीन मोदी सेना निर्माण झालेली आहे त्याने या महाराष्ट्राच्या सीमा पार करून सुद्धा पाहिला. मी 3 दिवस काश्मीरला होतो भारत जोडो यात्रेत. मी काश्मीरी पंडितांच्या एका कार्यक्रमात गेलो. गेले 6 महिने काश्मीरी पंडित आपल्या मागण्यांसाठी जम्मूला धरणं धरून बसल्यात. 6 महिने. त्यांची मागणी काय आहे? त्यांची मागणी इतकंच आहे की आजही काश्मीर हिंदू पंडितांसाठी सुरक्षित नाही. हजारो काश्मीरी पंडित आजही आपलं घरदार सर्वस्व तिथे सोडून जम्मूच्या निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहेत आणि सरकार त्यांच्या मागे तगादा लावत आहे. तुम्ही पुन्हा काश्मीरला जा, पुन्हा काश्मीरला जा, कारण सरकारला दाखवायचं आहे की काश्मीर सुरक्षित आहे. पण काश्मीरी पंडित तिथे पोहोचले की त्यांच्या हत्या होत आहेत. ज्याला आपण टार्गेट किलिंग म्हणतो. टार्गेट किलिंग ठरवून त्यांचं आय कार्ड पाहून तू हिंदू आहेस तुला मारलं जातं. काश्मीरी पंडितांची एवढीच मागणी आहे की जोपर्यंत आम्ही सुरक्षित नाही तोपर्यंत आम्हाला काश्मीरला पाठवू नका. आमच्या सुरक्षेची हमी घ्या. पण स्वतःच हिंदुत्ववादी म्हणवणारं हे सरकार केंद्रातलं काश्मीरी पंडितांचा बळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी घेत आहे आणि त्या विरोधामध्ये हजारो काश्मीरी पंडित जम्मूच्या एका रस्त्यावरती गेल्या 6 महिन्यापासून बसले. मला उद्धवजीने सांगितलं त्यांना जाऊन भेटून या. मी गेलो. मी जो इतिहास तुम्हाला सांगतोय तो हा इतिहास आहे की तिथे फक्त माझं आगमन झाल्यावर फक्त बाळासाहेब ठाकरे अमर रहेच्या घोषणा झाल्या आणि ज्या आपण म्हणालात कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा तुम्हाला जम्मूच्या रस्त्यावर सुद्धा मला ऐकायला मिळाल्या. हिंदू पंडितातले म्हणजे उद्धवजी मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यातले काही तरुण उभे राहिले आणि मराठीत घोषणा द्यायला लागले, निवेदन मराठीत करू लागले. मी म्हटलं अरे भाई आप तो कश्मीरी पंडित हो, यहाँ क्या मराठी में कैसे बोल रहे हो? तो म्हटलं साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेनं आदरणीय हिंदुहृदय सम्राट वंदनीय असा उल्लेख करून म्हणजे त्यांच्या कृपेनं आम्हा काश्मीरी पंडितांच्या मुलांना पुण्या मुंबईत शिकता आलं. आम्ही पुण्यात राहिलो, मुंबईत राहिलो, महाराष्ट्रात राहिलो, शिकलो आणि परत आलो. आम्ही मराठी बोलतो आणि आम्ही आजन्म शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे ऋणी राहू. ही आपली शिवसेना, हे आपलं हिंदुत्व. या हिंदुत्वाशी तुम्ही कसा सामना करणार? आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे. आपले माननीय आदरणीय शिवसेना प्रमुखांचा आज वाढदिवस आहे. शिवसेना प्रमुख आज असते आपल्या तर 97 वर्षांचे असते. पण युगपुरुषांना वयाने मोजायचं नसतं, तपानं मोजायचं असतं, कार्यानं मोजायचं असतं. आजचा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वाढदिवसाचा आहे. ही 2 महान सेनापती या देशात निर्माण झाले आणि नेताजींनी सांगितलं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तोच विचार मांडला. या देशाला स्वातंत्र्य टिकवायचं असेल, या देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर आपल्याला रक्त हे द्यावंच लागेल आणि शिवसेनेनं सातत्यानं हे रक्त देण्याचं यज्ञ आरंभलेला आहे. इकडे या आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये फार गमती जमती होत असतात. आपले मुख्यमंत्री कुठे गेले? एका देशात गेले, कुठल्या तरी डाओस नावाच्या, आदित्य साहेबांना माहिती असेल आपले ते देश, ते गेले होते एकदा डाओसला गेले. तुम्हाला आम्हाला माहीत नाही डाओस कुठे आहे ते, आपल्याला दापोली माहिती आहे. डाओसला तिथे एक महाराष्ट्राचं एक काहीतरी त्या लोकांनी गुंतवणुकीसाठी एखादं कार्यालय केलं. आपले मुख्यमंत्री बसले होते.
इतर सुद्धा काही त्यांचे फंटर्स असतील बसलेले तिथे. तिथे 2-4 गोरे लोक आले म्हणे आतमध्ये, अचानक घुसले, हे गडबडले, आता त्यांच्याशी बोलायचं काय. मग कोणीतरी दुभाषाने सांगितलं, हे लक्झेमबर्ग नावाच्या देशाचे पंतप्रधान आहेत. लक्झेमबर्ग. मी काल गुगलवर शोधलं ते कुठे आहे काय. मला ते मराठीत सुद्धा थोडा लिहायला त्रास झाला, इंग्लिशमध्ये थोडं कठीणच होतं. लक्झेमबर्ग नावाचे पंतप्रधान म्हणाले, अरे तुम्ही इथे? हो आम्ही इथे. किती खोके देऊ तुम्हाला, येतं आमच्या पक्षात? कारण सगळ्यात त्यांच्या पक्षात चाललेत, मग लक्झेमबर्गचे पंतप्रधान सुद्धा येणार. ते म्हणले, नाही नाही मला खोके वगैरे नकोत, मी तर मोदींचाच माणूस आहे. अच्छा तुम्ही मोदींचा माणूस आहात, हम भी मोदी के आदमी आहे. आला बरं झालं, हम भी मोदी के आदमी. हा मग त्यांनी एक सेल्फी काढला, ये मोदी जी को भेज देना, मोदी का आदमी मिला था. लक्झेमबर्गचे पंतप्रधान म्हणतात. मला असू शकेल, या सध्या या देशात आणि या राज्यात काहीच अशक्य नाही आहे, आणि खरोखर अशक्य नाही. आता मी षण्मुखानंद हॉलच्या इथे माझी गाडी आतमध्ये आली, हे 4 गोरे लोक दिसले मला अचानक, छान असे याच्यामध्ये. मी गाडीतनं उतरलो, आमचा बंड्या होता. बंड्याला म्हटलं, बंड्या कोण घुसते आपल्या ह्याच्यामध्ये? मीच उतरलो आणि म्हटलं, अरे बा काय? तो म्हणतो, मी पोलंडचा प्राईम मिनिस्टर आहे. एक म्हणतो, मी डेन्मार्कचा प्राईम मिनिस्टर आहे. तिसरा म्हणतो, मी बेल्जियमचा प्राईम मिनिस्टर आहे. आणि चौथा म्हणतो, मी लिओ वराडकर, मी मूळचा इकडलाच आहे, पण मी आयर्लंडचा प्राईम मिनिस्टर. मला कशा करता आला तिकडे? मुलं इकडे? ते म्हणले, नाही आम्ही उद्धव ठाकरेंची माणसं आहोत, मला उद्धव ठाकरेंच्या भाषणाला मी आलोय म्हटलं. आम्हाला चौघांनी ठरवलं की आपण आज जायचं आणि हे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांचं भाषण ऐकायचं. अरे पण लक्झेमबर्गचे पंतप्रधान तिकडे गेले, नाही तो बोगस आहे म्हटले, त्याचं ऐकून, तो खरा प्रधानमंत्री नाहीये. तेव्हा मित्रांनो, अशा गमती जमती या महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात सुरू आहेत. आपण त्या पलीकडे जाऊन आता पाहायला पाहिजे. शिवसेना अखंड आणि अभंग आहे. शिवसेना एकच आहे, दुसरी शिवसेना या देशात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही, लक्षात. आणि होणारी आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेला संपवण्याचं, मिटवण्याचं, नष्ट करण्याची कारस्थानं सुरू आहेत, आणि आपण त्या सगळ्यांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही. कारण ही शिवसेना ज्या उदात्त हेतूनं शिवसेना प्रमुखांनी निर्माण केली, त्याच्या मागे रक्त, त्याग, घाम, बलिदान अशा अनेक गोष्टीतून हा पक्ष उभा राहिला. आणि हा पक्ष कोणाला असा चोरता येणार नाही. मी परवाही सांगितलं, जम्मूलाच सांगितलं मी, हे उद्धवजी, आपण म्हणालात वडील चोरतात, मी म्हटलं हल्ली देवाच्या मूर्त्याही लोक चोरायला लागले आहेत. पण देवाची मूर्ती जो माणूस चोरतो, तो त्या मूर्तीचं मंदिर उभारत नाही, ती मूर्ती विकतो. मूर्त्यांची चोरी ही स्मगलिंगसाठी होते, विक्रीसाठी होते. चोरलेल्या मूर्तीचं कोणी मंदिर उभारत नाही. त्याच्यामुळे हे मूर्ती चोर हे चोरच आहेत, दुर्लक्ष करा. हे आले तसे नष्ट होतील. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येतो, पाऊस संपला की निघून जातो. त्या गांडुळांचं अस्तित्वही आपल्याला दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये आजही शिवसेना म्हटलं की उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, शिंदे मिंदे काही नाही. आणि आज ज्या पद्धतीनं आपण जमलेलो आहोत, जो जोश आणि जो उत्साह आपल्याला दिसतो आहे, मला असं वाटतं की पुढलं भविष्य फक्त शिवसेनेचं आहे. जेव्हा आपलं सरकार होतं उद्धवजी, तेव्हा लोक म्हणायचे हे 3 चाकी सरकार आहे, रिक्षा आहे. आज 4थं चाक लागलंय प्रकाश आंबेडकरांचं.
आणि 2 स्टेपनाही तयार आहेत. त्याच्यामुळे एक गाडी आता सुसाट आहे, वेगात आहे. एकच शेवटची गोष्ट सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. एकदा माननीय बाळासाहेब ठाकरेंनी एका तलावात एक दगड फेकला. त्यांच्यावर अनेक लोक होते आणि विचारलं, दगड का बुडाला, दगड का बुडाला. कोणी म्हटलं दगड जड होता, कोणी अजून काय कारण सांगितलं, अजून काय कारण, दगड का बुडाला. मग तिथे एक संजय राऊत नावाचा अतिशहाणा माणूस होता. त्याने म्हटलं, साहेब दगड यासाठी बुडाला कारण त्याने तुमचा हात सोडला. आम्ही दगडच आहोत, आम्हालाही शेंदूर बाळासाहेबांनी फासलाय. लक्षात घ्या, पण हे 40 दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. यानंतर मी विनंती करतो, विभाग क्रमांक 9च्या वतीने आज पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि मंगेश सतमकर यांना विनंती आहे, हा चाफ्याचा हार आणि आदित्यजी यांचा सुद्धा सन्मान होतो आहे या ठिकाणी या मंचावर. यानंतर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे नवनियुक्त सरचिटणीस प्रदीप मयेकर, भारतीय कामगार सेनेच्या वतीने उद्धव साहेबांना नेहमीच्या प्रथेप्रमाणे वंदनीय शिवसेना प्रमुखांसाठी चाफ्याचा पुष्पहार अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, शाल आणि चाफ्याचा हार ग्राहक संरक्षण नवनियुक्त युवा सेनेच्या वतीने, विभाग क्रमांक 9 युवा सेनेच्या वतीने आणि आता शिवसेना सर्वांना विनंती, कृपया ग्राहक संरक्षण कक्ष आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ नवनियुक्त सरचिटणीस यांच्याकडून पुष्पगुच्छ साहेबांना आणि आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी नवनियुक्त विजय मालणकर. झालं का? सर्वांना विनंती, कृपया ग्राहक संरक्षण कक्ष. आणि आता आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आतुर आहोत,
मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना त्यांनी मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तेच चैतन्य, तोच उत्साह, तोच जोश आणि तीच गर्दी थांबा, मला एक 5-10 मिनिटच बोलणार आहे, कारण आतमध्ये सगळे आपले कलाकार मेकअप करून बसलेले आहेत. आज बऱ्याच दिवसानंतर जरा एका मोकळ्या आणि चांगल्या वातावरणामध्ये शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत. आमचं ठीक आहे, विदाऊट मेकअप सुद्धा नाटक करता येतं, पण आतमध्ये जे कलाकार आहेत त्यांचं तसं नाहीये. मी भाषणाच्या सुरुवातीला जे म्हटलं की तोच उत्साह, तीच गर्दी, तेच चैतन्य, तीच हिंमत, तोच जोश. गद्दार विकले जाऊ शकतात, खोक्यानी गद्दार विकले घेता येऊ शकतात, पण हे जे काय आहे ना, हे विकलं जाणार आणि विकत घेता येणार नाहीये. संजय राऊत त्यांचे अनुभव सांगत होते आणि त्यांनी गोऱ्या माणसांची त्यांची जी काय आठवण आणि त्यांचे अनुभव सांगितले. मला पण येता एक माहिती कळली. आता साहजिक आहे ना की शिवसेना नेत्याला एखादी माहिती कळते आणि पक्षप्रमुखाला कळत नाही, असं थोडी होतं. तुला कोण भेटलं संजय? लक्झमबर्गचा पंतप्रधान, पोलंडचा पंतप्रधान, बेल्जियमचा पंतप्रधान, मला तर थेट अमेरिकेचा अध्यक्ष भेटले. बोला, काळजीमध्ये होते, पण मला म्हणाले की मी मुद्दामून इथे आलो, उद्या मी भाजपात चाललोय. कारण तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला कल्पना नाही की बातमी अशी ऐकली की राष्ट्राध्यक्षांच्या घरावरती FBI रेड टाकली अमेरिकेच्या आणि काही कागदपत्र सापडली. मग लगेच आपले जे काही इथली लोक आहेत ना, खोकेवीर, त्यांनी सांगितलं अरे असं तू कसं जगणार, ना झोपेचा पत्ता, ना खायचे वांदे, सगळेच वांदे. भाजपाते नाही तर मिंदे गटाते, बघ सगळं मस्त. हर्षवर्धन पाटलांनी सांगितलेलंच आहे. त्याच्यामुळे उद्या कदाचित अशी बातमी येण्याची शक्यता आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंदे गटात किंवा भाजपात गेले, तर काय आश्चर्य वाटायची गरज नाही. ठीक आहे, ज्यांना जिकडे जायचं आणि झोपेसाठी जायचं, जा तिकडे आणि तिकडे झोपा, उठूच नका परत. तो त्यांचा प्रश्न आहे. आज दुपारी पत्रकार परिषद झाली, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत आलेत. त्यावेळेला मी बोलताना असं म्हटलं की योगायोग असेल, काही असेल, काही वर्षांपूर्वी त्या कलिना युनिव्हर्सिटीमध्ये एक कार्यक्रम होता आणि रामदास आठवले आणि मी एकत्र होतो, तुम्हाला माहिती आहे. आणि बोलताना रामदास आठवले म्हणाले होते की उद्धवजी, तुम्ही प्रबोधनकरांचे नातू, आम्ही प्रबोधनकरांच्या वैचारिक नातू. मग मी त्यांना म्हटलं, मग नातू ना आम्ही कसं करण्यापेक्षा दोघं एकत्र येऊया. एकत्र आले आणि ते गेले त्यांच्या कळपामध्ये. आज दोन्ही वारशाचे आणि विचारांचे नातू एकत्र आलेले आहेत. आणि दोघं नातू एकत्र आल्यानंतर जो डोक्यावर बसतो त्याला सांगणार जा तू, आता तुझं काय काम नाही. कारण देश एका ज्या दिशेने चाललेला आहे तो हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे. हे हिंदुत्व वगैरे सगळं थोतांड आहे. हिंदुत्वाचा आणि हिंदुत्वाच्या आधारावरती एक अशी धोक्याची भिंत उभी करायची आणि त्याच्या आडून
देशावरती पोलादी पकड घट्ट बसवायची, अशी बसवायची की तुम्ही हू का चूक केलं तर याद राखा. म्हणजे मला आठवतंय की काही वर्षांपूर्वी मी चीनला गेलो होतो आणि तिथे दुभाषाशिवाय चालतच नाही. एक अतिशय चांगला इंग्रजी बोलणारा दुभाषी आमच्यासोबत होता आणि तो काळ साधारणतः मला वाटतं आदित्य त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये तिकडे ऑलिम्पिक होणार होतं. तर आम्ही त्याला म्हटलं की अरे तू बीजिंगमध्ये का नाही जात, तुला चांगलं तू इंग्लिश बोलतो. तो बोलतो नाही मला जगायचंय. तो म्हटलं जगण्यासाठीच सांगतोय, बीजिंगमध्ये गेलास एवढं उत्तम इंग्लिश बोलतो, आता सगळे पाहुणे राहुणे येणार, तुला 2 पैसे चांगले मिळतील. तो बोलला नाही मला जगायचंय. तो म्हटलं जगायचं म्हणजे काय. तो म्हणाला बीजिंगमध्ये तेव्हाची गोष्ट आता मला कल्पना नाही, जर कोणी अनावधानाने सुद्धा सरकार विरुद्ध बोललं तर 2 दिवसात तो माणूस अदृश्य होतो. म्हणजे काय असेल तिकडची पोलादी पकड, ती तशी पकड, घाणेरडी पकड ही इकडे हे आणायला बघतायत आणि ते उघड्या डोळ्याने आपण बघत बसायचं. ठीक आहे, आज एक गोष्ट चांगली आहे. मी शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करून इथे आलो. आज त्यांचा जन्मदिवस, प्रमोद नवलकरांचा जन्मदिवस, सुभाष बाबूंचा सुद्धा जन्मदिवस ना. आज तिकडे विधान भवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला दुपारी विचारतात तैलचित्राबद्दल काय, म्हटलं मी बघितलेलं नाही. ज्या कलाकारांनी जे चित्र चितारलं असेल त्यांचा मला काय अपमान नाही करायचा, पण त्यांना व्यवस्थित वेळ दिला गेला आहे का हे त्यांना विचारणं गरजेचं आहे. कारण घाई गडबडीमध्ये काहीतरी रंगवून ठेवायचं आणि हे तुझे वडील, अजिबात नाही. संजय, तुम्ही जे बोललात ना की वडील चोरणारी अवलाद, मी बोललो होतो दसरा मेळाव्यामध्ये. चोरता चोरता मला एवढंच सांगायचं की स्वतःचे वडील लक्षात ठेवायचे, ते विसरायचे तुम्ही. वडील कोण काय माहिती. कारण इकडे शिवसेना प्रमुखांचे विचार, तिकडे मोदी का आदमी, तिकडे काल म्हणाले शरद पवार गोड माणूस. नक्की कोणाचे फोटो लावणार तुम्ही आणि कोणाचं तुम्ही हे करणार. बरं, आपली आघाडी महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकार का पडलं तर नाही हिंदुत्व सोडलं आणि हे शरद पवारांच्या आहारी गेले. आणि काल सांगतात शरद पवार खूप गोड माणूस आहे. मी फोनवरून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो. तर ही अशी माणसं आहेत सगळी. तुमचं कृती चांगली असेल, बाळासाहेबांचं तैलचित्र लावताय, आनंद आहे, अभिमान आहे, पण त्यामागचा हेतू तुमचा वाईट आहे. तो हेतू वाईट आहे. आणि जसं नेताजींच्या मुलींनी सांगितलं, त्या जर्मनीत राहतात. मी काल परवाकडेच पेपरमध्ये वाचलं की नेताजींची जयंती म्हणजे शताब्दी, जन्मशताब्दी साजरी करतायत. त्यांनी सांगितलं शताब्दी जरूर साजरी करा, पण आधी त्यांची विचारसरणी तुम्हाला परवडते का. कारण ते डाव्या विचारसरणीचे होते, संघ उजव्या विचारसरणीचे आहे. जाणार कुठे तुम्ही. म्हणजे त्यांनी त्या बोललेल्या आहेत की सरळ सरळ वारसा हडपण्याचा हा डाव आहे. मग हेच चाललंय सगळीकडे. कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठे काही सहभाग नाही, कुठल्याही लढ्यामध्ये सहभाग नाही. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ना 92-93 मध्ये जेव्हा इकडे दंगल झाली त्याच्यामध्ये सुद्धा शेपटी आतमध्ये गेल्या होत्या. आदर्श म्हणून दाखवायचे काय. मग सरदार पटेल आपले, ज्यांनी RSS वर बंदी टाकली होती, बाबासाहेब आमचेच, छत्रपती शिवाजी महाराज आमचेच, बाळासाहेब पण आमचेच. पण या निमित्ताने एक लक्षात घ्या की कोणी किती मोदी असले तरीही महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांखेरीज मत मिळू शकत नाही. हे तुम्ही मान्य केलेले आहात. हे मोदींना सुद्धा मान्य करावं लागलेलं आहे. मोदी के आदमी, पण चेहरा बाळासाहेबांचा. का हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मागून दाखवा, होऊ द्या. आमची तयारी, आज जे नाटक आहे ना आमने सामने, येऊन द्या. आमने सामने आमची तयारी आहे. तुम्ही मोदींचा फोटो लावून या, आम्ही आमच्या वडिलांचा आणि आमच्या नेत्याचा फोटो, बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो. बघा महाराष्ट्र कोणाच्या बाजून जातो. ती हिंमत नाहीये. निवडणुकीला सामोरं जायचं नाहीये. माझ्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार, काही होईल ना. हे बसलत नाही इकडे, ते ठरवतील. तुम्ही कोण आहात. जे शिवसेना प्रमुख सांगायचे तेच मी सांगतोय की जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत शिवसेना प्रमुख म्हणायचे मी शिवसेना प्रमुख आहे. आणि तेच माझं मत आहे. जोपर्यंत तुम्ही आणि तुमच्यासारखे लाखो करोडो शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोपर्यंतच मी पक्षप्रमुख आहे. ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी मी खाली उतरेन. 2-3 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान मुंबईत येऊन गेले. सगळ्या आपण जी करत होतो कामं त्याचंच भूमिपूजन केलं. दुसरं काय. ती मेट्रो असेल किंवा कोस्टल रोडचं तर सुरूच झालेलं आहे, पण ते STP असेल
काय पंतप्रधान उद्या येणार म्हणून रात्रीने ते कामं सुरू झालेली? गेले 3 वर्ष आपण करत होतो कामं, त्याची पायाभरणी आपण केली म्हणून तुम्ही भूमिपूजन करू शकलेला आहात. पण ही जी कामं आहेत त्याच्यात STPचं एक काम आहे, ज्याच्यावरती या आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी आरोप केले होते, भ्रष्टाचार झाला. मी त्यांना उत्तर दिलं होतं विधानसभेत मुख्यमंत्री असताना. अहो म्हटलं, हे टेंडर अजून सर्वोच्च न्यायालयात ओपन व्हायचं, सर्वोच्च न्यायालयात हे ठरणार आहे, त्यांच्या समोर हे होणार आहे, याच्यात भ्रष्टाचार कसा होणार? तरी देखील जर त्यांच्या मानाने किंवा त्यांच्या मनाने भ्रष्टाचार झाला असेल तर त्या भ्रष्टाचाराला राजमान्यता मोदींनी दिली असं आम्ही मानायचं का? कारण त्यांनीच भूमिपूजन केलेलं आहे. बरं, हे सगळं थोतांड ठीक आहे. एक डाव सगळ्या मुंबईकरांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मोदी आल्यानंतर मोदी जे बोलले ते फार भयानक आहे. बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे. हे तुम्हाला कळतं, आम्हाला नाही कळत. मी भक्त अंध असतील समजू शकतो, पण गुरु सुद्धा अंध. गुरु सुद्धा अंध. काय 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 त्या FD म्हणजे नेमकं काय आहे? मुंबई महानगरपालिकेच्या FD मध्ये नेमकं काय आहे? 60,000 कोटी, 70,000 कोटी, कोण म्हणते 1,00,000 कोटी. कसे जमले ते? कोणी दिले ते? साधारणतः 2002 पर्यंत ही आपली मुंबई महानगरपालिका ही तोट्यामध्ये होती. त्रुटीचा अर्थसंकल्प होता तो. जवळपास 650 कोटी, 645 कोटी खड्ड्यामध्ये होती. मग तेव्हाचे जे काही कमिशनर होते, मग सुबोध कुमार होते, आणखीन कोणी होते, त्यांनी आणि आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी, नगरसेवक नगरसेविकांनी सगळी ती मेहनत आणि मांडणी करून आज या ठेवी झालेल्या आहेत. पण महत्वाचा डाव जो सांगतो तो हाच आहे. एक तर महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग तिकडे गुजरातमध्ये पळवले, आर्थिक केंद्र गुजरातमध्ये नेलं, आणखीन काय काय तर फिल्म सिटी सुद्धा न्यायला आले होते. मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले, ते 5 लाख कोटीची गुंतवणूक घेऊन गेले. म्हणजे महाराष्ट्रात येऊन बाजूच्या राज्यातले मुख्यमंत्री गुंतवणूक घेऊन जात आहेत आणि आमचे मुख्यमंत्री डावसला जाऊन भाकरवडी उद्योग काढणार. भाकरवड्या आमच्या बाजूच्या वाडीत बनतात नाही, तेच आम्ही डावसला जाऊन करार केला. इकडे पुरणपोळ्या लाटण्याचा उद्योग आम्ही वाढवणार. पण ह्या ज्या काही ठेवी आहेत हा जनतेचा पैसा आहे. त्या ठेवींमध्ये कोस्टल रोड जो आपण करतो आहोत तो विदाऊट टोल, हे आपल्या देशातलं कदाचित एकमेव उदाहरण असेल की महापालिका, मुंबई महापालिका अभिमानाने सांगतो की आज ही देशातली कदाचित सर्वात श्रीमंत महापालिका असेल, ती तिच्या खर्चाने तिच्या कष्टाने तो रस्ता करते. नागरिकांना टोल लागणार नाही. आणि त्याच्या पुढे सरकार जे करणार आहे, कारण मला माहिती आहे ना, मी मुख्यमंत्री होतो, त्याच्यावरती टोल लागणार आहे. महा कोस्टल रोड आहे, गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे, त्याच्यानंतर आणखीन सुद्धा काही प्रकल्प आहेत. मला वाटतं STP हाच प्रकल्प, ह्याच्यात करोडो रुपये जे लागत आहेत हे त्या ठेवीमधनं आपण करतो आहोत. आणि मुळामध्ये 30 ते 40% ज्या ठेवींमधली जी रक्कम आहे त्याच्यावरती महापालिकेचा अधिकारच नाहीये. जे कर्मचारी आहेत त्यांच्या पेन्शनसाठी भविष्य निर्वाह निधी असेल, ग्रॅच्युइटी असेल, आणखीन काही असेल, त्याच्यासाठी जो निधी आहे, आणि काही कॉन्ट्रॅक्टरच्या ठेवी त्याच्यामध्ये आहेत की ज्या त्यांना नंतर परत द्यावे लागणार आहेत. म्हणजे ते जे तुम्ही म्हणताय की बँकेमध्ये पैसा ठेवून विकास होत नाही, बँकेत पैसा नाहीये, बँकेतला पैसा हो असे ह्या कामासाठी आहे. आणि जर का हा तुम्ही खाली केला, जो तुमचा डोळा त्याच्यावरती आहे, मुंबई तुम्हाला का पाहिजे, तर मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तुम्ही बघताय. आम्ही ती आमची मातृभूमी म्हणून तिला जपतो आहोत. मग यांना कदाचित ते शाकाहारी असतील, पण सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी कापायची आहे, मुंबईला भिकेला लावायची आहे. कारण सगळे आर्थिक केंद्र वगैरे तिकडे नेल्यानंतर तरी देखील मुंबईमध्ये पैसा आहे. नाही, मुंबई रिकामी करा, मुंबईला कंगाल करा, मुंबईनी भीक मागितली पाहिजे आणि म्हणून मुंबई आम्हाला पाहिजे, द्यायची मुंबई त्यांच्याकडे. आपण जे काय काम केलं ते काम, मुंबईचा प्रचार जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण बोलूच. पण हा जो यांचा, ही जी बुरी नजर वाले तेरा मुह काला, हे असंच बोलायची वेळ आलेली. बुरी नजर वाले तेरा मुह आम्ही काळा करणार म्हणजे करणारच. ही मुंबई मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई, ती तुम्हाला आम्ही लुटू देणार नाही. हे जे काय आता त्यांचे गुलाम आहेत, हे गुलाम मुंबईचा पैसा सगळा सुरत आणि तिथे आणखीन कुठे दिल्लीला घेऊन जातील. ही कसली बाळासाहेबांची विचार घेऊन पुढे जाणारी माणसं. आज आणखीन एक खरोखर चांगली गोष्ट आहे, कोश्यारींनी
दूर होण्याची इच्छा व्यक्त केली. फार लवकर शहाणपण सुचलं. कारण म्हणजे हाकलून न्यायला पाहिजे अशा माणसाला, महाराष्ट्र द्वेष्टा माणूस. मी मागे सुद्धा म्हटलं होतं की विधान भवनात गेल्यानंतर सगळ्या आपल्या महापुरुषांचे आणि सगळी जी काही आपली दैवत आहेत त्यांचे फोटो आहेत, त्यांच्या तसबिरी आहेत, त्यांचा अपमान करणारा माणूस. आज बाळासाहेबांचं तैलचित्र तिकडे लागतंय आणि त्याच निमित्ताने हा घरी जायची वाट बघतोय किंवा परवानगी मागतोय. नशीब म्हणजे तसं काय तो त्यांनी जर अपमान केला तर याच्या पुढे तर सोडायचं नाहीच, अजिबात नाही. कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आणखीनही जे काय आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, यांचा अपमान होऊन सुद्धा शेपट्या घालून हे थंड बसणारे बाळासाहेबांचे सैनिक असू शकतात. कर्नाटकाचा मुख्यमंत्री आपल्याला दमदाटी करतोय, त्याच्याबद्दल काही एक अवाक्षर काढायचं नाही, पण आपले उपमुख्यमंत्री कर्नाटकात जाऊन कानडीत भाषण करतात आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांचा सैनिक बसू शकतो. ही सगळी चाललेली नाटकं, ही नाटकं तर संपवण्याची वेळ आलेली. संजय, तुम्ही बोलत ते बरोबर आहे की तो दगड, हे दगडच आहेत, हे दगडच आहेत. दगडाचा उपयोग कशासाठी कोण कोण करतं देव जाणे. तसं आता भाजप करतोय, करू दे. त्यांचं काम झालं का ते पण टाकून देतील त्यांना, त्याच्यात आपल्याला जायचं नाहीये. असो, कदाचित लवकरच आपण जाहीर सभा मुंबईत असेल किंवा आणखीन काही ती घेऊच, तेव्हा मला जे काय बोलायचं ते मी बोलेनच. कारण बोलायचं तरी किती हा प्रश्न आहे. पण आज मुद्दामून एक चांगलं हलकं फुलकं नाटक आपण ठेवलेलं आहे की जो पूर्वी एक उत्साह असायचा तोच आज सुद्धा आहे. नुसतं टेन्शन घेऊन आता ते जाऊ द्या. आता आमने सामने जे काय व्हायचं ते मैदानात होईलच, पण तूर्त आज ह्या आपल्या नाटकाचा आपण एक आनंद लुटूया. सगळ्यांना परत एकदा मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब धन्यवाद. पण या ठिकाणी मंगेश कदम, ज्या नाटकाचा आता आपण उल्लेख केला, ते मंगेश कदम भागवत, लीना भागवत यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते. कारण दरवर्षी हे नाटक या दिवशी साजरं होतं आणि अशा वेळेला आज हे नाटक आमने सामने काही वेळात त्याचा प्रयोग सुरू होणार आहे. पुष्पगुच्छ या आजच्या नाटकाचं प्रायोजकत्व सुद्धा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी स्वीकारलेलं आहे. सर्वांना विनामूल्य नाटकाचा आनंद लुटता यावा या संकल्पनेतून मंगेश कदम आणि लीना भागवत यांना टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया. कारण काही क्षणांमध्ये आता या नाटकाचा आनंद आपण लुटणार आहोत. मी साहेब तुम्हाला जी फ्रेम देण्यात येत आहे, या शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं चित्र रेखाटलेलं आहे. त्याचबरोबर युवती सेनेच्या वतीने सुद्धा चतुर्थी कोरगावकर या मुलीने एक चित्र रेखाटलं आहे. ते प्रवीणा मोरजकर यांच्या उपस्थितीत. आणि आता काही क्षणांमध्ये आमने सामने हा नाट्यप्रयोग या ठिकाणी सुरू होणार आहे.